राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच भारतीय जनता पक्ष आहे. हे काँग्रेसमुक्त भारताची घोषणा त्यांनी केली होती मोदींनी. काँग्रेसमुक्त भारत. 100 पिढ्या जरी भाजपच्या उतरल्या तरी त्यांना काँग्रेसमुक्त भाजप करता येणार नाही. उलट मोदींनी भारतीय जनता पक्षाची काँग्रेसयुक्त भाजप केलेली आहे. काँग्रेसयुक्त भाजप. ते ज्योतिराजे शिंदे कोण आहेत? जतीन प्रसाद कोण आहेत? त्यानंतर आता जे सम्राट चौधरी नावाचे भाजपचे बिहारचे मुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत? कोण आहे? स्वतःचं कुठे आहेत तुम्ही? त्या मानानं अरुण लखानी हे स्वतःचे. भाजप नेत्यांना स्वतःचं असं काही म्हणणं नसतं. त्यांना मोदींचे विचार पटले, मोदींच्या विकासाचा मुद्दा पडला. मोदींचा एखादा मुद्दा जर मला कोणी समजून सांगितला विकासाचा तर मी पण भाजपमध्ये जाईन. भाजपमध्ये मला सांगावं की मोदींनी हा विकास केला. मी सांगू शकतो पंडित नेहरूंनी हा विकास केला. मी सांगेन इंदिरा गांधीने हा विकास केला. राजीव गांधीने काय केलं? महाराष्ट्रात शिवसेनेचं राज्य असताना मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काय केलं? बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राटांनी काय केलं? पण मोदींनी काय केलं हे जर कोणी मला सांगणार असेल तर मी शांतपणे ते ऐकेन. आणि माझं जर मतपरिवर्तन झालं त्यानंतर तर मी मोदींचं भजन करेन. पण हे एक नंबरचे भंपक आणि खोटारडे लोक आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या गोष्टी करायच्या, भ्रष्टाचारमुक्त देशाच्या गोष्टी करायच्या आणि देशभरातले सगळे ओवाळून टाकणारे भ्रष्ट गुन्हेगार हे आपल्या पक्षात घ्यायचं. हा मोदींचा विकास असेल तर तो मला मान्य नाही. मोदींनी 2014 साली जी भूमिका घेतली होती संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून, ती आज अस्तित्वात आहे का? नाही. गौतम अडाणी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. हेमंत विश्व शर्मा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. शुभेंदू अधिकारी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. हे सगळे भ्रष्टाचारी जर भाजपमध्ये घेऊन तुम्ही आम्हाला विकासाच्या गोष्टी सांगणार असाल तर कसं काय चालणार? तुमच्याशी जोडलेला एक प्रश्न आहे. तुम्हाला आणि अनिल देशमुखांना तुरुंगात धाडणारे ईडीचे संचालक होते, त्यांनी अचानकपणे स्वेच्छानिवृत्ती केली. बघा, त्या अधिकाऱ्याचा काय संबंध आहे? आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी नरेंद्र मोदी यांची भूमिका होती. अधिकाऱ्यांचा काय त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय? नरेंद्र मोदींची भूमिका होती की आम्हाला तुरुंगात टाकावं. अमित शहांची भूमिका होती आम्हाला तुरुंगात टाकावं. देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती आम्हाला तुरुंगात टाकावं. अधिकारी आदेशाचं पालन करतात. मग माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, देतो, विचारा तुम्ही त्यांना. एक विषय होता की महायुतीचं विधान परिषदेचं झालंय जे नांदेड आणि नाशिकचं होतं, त्यापैकी नाशिकची उमेदवारी जाहीर झाली आहे का? अनिल कदम जे माजी आमदार आहेत त्यांना उमेदवार घोषित केला आहे का? नांदेडमध्ये कोण असणार आहे? या 2 जागांच्या बाबतीत जो एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आधी म्हणालो की या प्रक्रियेत मी स्वतःहून नाही आहे. आमचे एक दुसरे प्रमुख लोक आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मला वाटतं अंबादास दानवे आहेत, अनिल परब आहेत, मिलिंद नारळीकर आहे. हे ह्या संदर्भात काम करत आहेत. जर त्यांना काही मदत लागली, सहकार्य लागलं तर आम्ही करतो. आता 80 लाख लोकांना महिलांना अपात्र केलं आणि त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील, काही कोटी रुपये. याचा अर्थ निवडणुकीसाठी अनेक अपात्र महिलांना फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून, जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरलेत. आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत. ही नामुष्की आहे. आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोऱ्या भले त्या अपात्र ठरले असतील. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या, खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात
त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी. असं कृषी मंत्र्यांनी 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा 10 दिवसांनी हा प्रश्न मला विचारा. रावसाहेब, प्राजक्त तनपुरे एकच प्रश्न आहे की प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षबदलाचं तुम्हाला कारण काय वाटते? विधान परिषदेची उमेदवारी लालच. मिळाली लालच. की साखर हवस. कारखान्यांचं काही राजकारण आहे? या माणसाला जेव्हा लढायचं असतं तेव्हा तो सर्वस्व गमावून लढतो विचारासाठी. या सहकारी क्षेत्रातल्या लोकांना कोणता विचार नाही, भूमिका नाही. एक विचार एकेकाळी होता जो यशवंतराव चव्हाणांनी दिला या महाराष्ट्राला, वसंतराव दादा पाटलांनी दिला सहकार क्षेत्रामध्ये, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा दिला, पद्मश्री विखे पाटलांनी दिला. पण आताच्या या सगळ्या लोकांना फक्त आपापली संस्थानं टिकवणं, वाचवणं, कर्ज घेणं, कर्ज बुडवणं याशिवाय मला कोणती भूमिका दिसत नाही. नरेंद्र मोदींचा विचार, काय विचार नरेंद्र मोदी? ते विवेकानंद आहेत का? ते स्वामी विवेकानंद आहेत का? का लोकमान्य टिळक आहेत? मला सांगा. त्यांच्या विचाराने मी कोणता विचार, मी अनेकदा म्हणतो मला विचार समजून सांगा. तुमचा विचार मला पटला तर माझं मतपरिवर्तन झालं तर मी तुमच्याबरोबर तुमच्या कार्याला हातभार लावेन. आमचं मतपरिवर्तन का होत नाही? आम्हाला तुरुंगात टाकलं याच सरकारनं, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही ठामपणे उभे आहोत. आमचं मतपरिवर्तन का होत नाही? आम्ही का घाबरत नाही? आमच्यावरती भीती, भय, दहशत का परिणाम करत नाही? कारण आमच्यामध्ये स्वार्थ नाही आहे, आमच्या संपत्त्या इस्टेटी नाही आहे, आमचे काळे धंदे नाही आहेत, आम्ही कर्ज बुडवलेली नाही आहे. कोणी काही म्हणू द्या, म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत. म्हणून हे असे लोक जे पक्षांतर करत आहेत त्यांना जनतेनं राजकीय श्रद्धांजली व्हावी जागोजाग. विशेषतः तनपुरे ज्या भागातून आलेले आहेत त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने आंघोळ करावी.